नमस्कार. आजच्या या एका अतिशय खास आणि वेगवान रॅपिड फायर चॅलेंजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात महान शोधांबद्दल आपल्या ज्ञानाची चाचणी घेणार आहोत. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा विषय गेम चेंजर ठरू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. पण पुढे जाण्याआधी राजमुद्रा अकॅडमीच्या शुभम निगुट सरांचा हा एक अतिशय मोलाचा सल्ला पाहूया. हे सगळं पाठ करणे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण सामान्य विज्ञान या विषयात दरवर्षी किमान 2 ते 3 प्रश्न यावर हमखास विचारले जातात. म्हणजे विचार करा, हे तोंडपाठ असेल तर आपले मार्क्स तर अगदी पक्के झाले ना? आता आजच्या या सत्राचे स्वरूप कसे असेल ते पाहूया. ही एक 3 राऊंड्सची रॅपिड फायर क्विज असणार आहे. पहिला राऊंड फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्रावर, दुसरा केमिस्ट्रीवर आणि तिसरा राऊंड बायोलॉजी आणि मेडिसिनवर असेल. आणि शेवटी आपण परीक्षेसाठी काही खास टिप्स पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता राऊंड 1 सुरू करूया. आपला पहिला विषय आहे भौतिकशास्त्र. आपल्या आजूबाजूचे जग प्रकाशमान करणाऱ्या मूलभूत शक्ती आणि शोधांवर आपण इथे लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि सर्वांसाठी हा पहिला रॅपिड फायर प्रश्न. आपल्या सर्वांच्या घरात प्रकाश देणाऱ्या इलेक्ट्रिक बल्बचा शोध नक्की कोणत्या महान शास्त्रज्ञाने लावला? जरा आठवून पाहूया. अगदी बरोबर. याचे उत्तर अर्थातच आहे महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन. आता पुढचा प्रश्न. विश्वाचा एक अत्यंत मूलभूत नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला? सफरचंद पडल्याची गोष्ट तर आपल्याला माहीतच आहे. हा अत्यंत क्रांतिकारी सिद्धांत जगासमोर मांडला सर आयझॅक न्यूटन यांनी. आता आपला वेग थोडा आणखी वाढवूया आणि काही जलद शोध पाहूया. टेलिफोन आला अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्याकडून, रेडिओचा शोध लावला गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी आणि एक्सरेचा शोध लावला विल्हेम रॉन्चेन यांनी. अगदी सेकंदात लक्षात ठेवायच्या ह्या गोष्टी आहेत. आणि ही पहा राजमुद्रा अकॅडमीच्या नोट्समधील भौतिकशास्त्राची संपूर्ण यादी. एकाच ठिकाणी सर्व माहिती. यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा सापेक्षतेचा सिद्धांत, अल्फ्रेड नोबेल यांचे डायनामाइट, मायकल फॅराडे यांचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि इव्हँजेलिस्टा टॉरिसिली यांचा बॅरोमीटर देखील समाविष्ट आहे. या पूर्ण यादीचा आत्ताच एक मेंटल स्नॅपशॉट घेणं खरंच खूप फायद्याचे ठरेल. उत्कृष्ट. आता वेळ आली आहे राऊंड 2 कडे वळण्याची. इथे आपला फोकस पूर्णपणे रसायनशास्त्रावर म्हणजेच आपल्या विश्वाच्या रासायनिक घटकांवर असेल. परीक्षेत नेहमी विचारली जाणारी आणि थोडी कन्फ्युजिंग वाटणारी ही एक त्रयी आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या 3 सब ॲटॉमिक कणांचे अचूक संशोधक कोण असू शकतील बरे? चला तर मग उत्तरे पाहूया. जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी प्रोटॉन शोधला आणि जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. या तिन्ही नावांमध्ये अजिबात गोंधळ न होऊ देणं इथे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण इथेच आपले मार्क्स जाऊ शकतात. रसायनशास्त्राच्या चॅलेंजमध्ये पुढचा प्रश्न. सर्व मूलद्रव्यांची अगदी व्यवस्थित मांडणी करून आपल्याला पिरियॉडिक टेबल म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी नक्की कोणी दिली? अशा अचूक मांडणीचे हे खरोखरच अविश्वसनीय कार्य दिमित्री मेंडलेव यांनी पूर्ण केले. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या रसायनशास्त्राच्या मास्टर टेबलची पक्की उजळणी करणे. यात ऑक्सिजनचा शोध लावणारे जोसेफ प्रिस्टले आणि कार्ल शिले, हायड्रोजन शोधणारे हेनरी कॅव्हेंडिश, अणूचा सिद्धांत मांडणारे जॉन डॉल्टन आणि रेडिओ ॲक्टिव्हिटीवर काम करणारे हेनरी बॅकरेल आणि मेरी क्युरी यांचीही नावे आहेत. हे 8 महत्त्वाचे शोध एकदा कायमस्वरूपी स्मरणात फिट बसले की परीक्षेत टेन्शनच नाही. चला आता आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या राऊंडकडे वळूया. हा राऊंड जीवशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या जीव वाचवणाऱ्या क्षेत्रांवर आधारित आहे. या मेडिकल राऊंडसाठी हा पहिला प्रश्न. जगातील सर्वात पहिले अँटीबायोटिक असलेल्या पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अगदी बरोबर. या जग बदलणाऱ्या वैद्यकीय शोधाचं श्रेय जाते अलेक्झांडर फ्लेमिंग यांना. वैद्यकीय क्षेत्रातील आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याची आता आपण चाचणी घेऊया. प्राणघातक आजारापासून जीव वाचवणारी रेबीजची लस कोणी विकसित केली? या क्रांतिकारी शोधामागील अतिशय प्रतिभावान व्यक्तिमत्व होते महान शास्त्रज्ञ लुईस पाश्चर. आता इथे खरोखरच मनोरंजक आणि अगदी सूक्ष्म फरक आहे, जो परीक्षकांना वारंवार विचारायला आवडतो. लक्ष देऊन ऐका. जॉनास साल्क यांनी इंजेक्शनद्वारे दिली जाणारी पोलिओ लस तयार केली, तर अल्बर्ट सेबिन यांनी तोंडावाटे दिले जाणारे पोलिओ ड्रॉप्स विकसित केले. हे 2 वेगळे शास्त्रज्ञ आणि त्यांचे वेगवेगळे शोध आपल्याला अगदी व्यवस्थित ध्यानात ठेवायचे आहेत. आणि आता जीवशास्त्र आणि वैद्यकशास्त्राचा हा अंतिम मास्टर टेबल आपल्यासमोर आहे. इथे थोडा वेळ थांबून ही अत्यंत महत्त्वाची नावे स्मरणात साठवणे खूप फायद्याचं ठरेल.
यामध्ये विल्यम हार्वे यांचे ब्लड सर्क्युलेशन, कार्ल लँडस्टेनर यांचे रक्तगट, एडवर्ड जेनर यांची देवीची लस, अँटोनी व्हॅन ल्युएनहॉक यांचा बॅक्टेरियाचा म्हणजेच जीवाणूचा शोध, दिमित्री इवानॉस्की यांचा विषाणूचा शोध, 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी लावलेला पेशींचा शोध आणि वॉटसन आणि क्रिक यांची प्रसिद्ध डीएनएची रचना या सर्वांचा समावेश आहे. तर या रॅपिड फायर चॅलेंजचे तिन्ही राऊंड्स आपण यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. आता परीक्षेत जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी थोडक्यात उजळणी आणि समारोप करण्याची वेळ आली आहे. हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सुरक्षितपणे पाठ केल्यावर एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. या मोजक्या पण अत्यंत अचूक यादीवर प्रभुत्व मिळवल्याने भविष्यातील परीक्षेच्या तयारीमध्ये कसा बदल होईल? ही माहिती फक्त एकदा वाचून सोडून देण्यासारखी नाही, तर ती अभ्यासाच्या रणनीतीचा एक अविभाज्य भाग बनली पाहिजे. तर मग विज्ञानातील या महान शोधांचा आपल्या रोजच्या अभ्यासात कसा प्रभावी वापर करता येईल याचा नक्की विचार करा आणि यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका.